राम राम मंडळी, मी गॅरेजला जातोय. गॅरेजवर पण आलो होतो. आता काल खोलून ठेवली होती, दोयची राहिली होती फक्त. अण्णांनी कडीपत्त्याचा पाला तोडून आणला, डायरेक्ट शेंड्यात तोडून आणला होता भाऊ. अण्णा म्हण तिकडे तोडायला टाइम नव्हता म्हणून शेंड्यात तोडून आणला होता. आता इथंच बसत तोडीत. कालची डिस्कवर झाली होती, धुवायला आलो होतो घेऊन. गाडी धुवायला लावून आलो, नीला झोपलो. हिचं पण प्लग आट्या गेले होते, मग हेडच खोलायचा होता. टप टप हेड पण दिला होता खोलून आट्या मारायला. आता हिचं पण वेक्टरचं काम राहिलं होतं. दोघं तिला झोपलो होतं. आता लगेच चहा पण आला होता, मग चहा पण घेतला. चहा घेऊन गाडी पण झाली होती. गाडीचा पण पहिला ब्लॉक पिस्टन गेलेला होता, मग त्याच्यामुळे मग राहिलो होतं सायलेन्सर मध्ये. मग त्याच्यामुळे धूर मारित होती बो गाडी. ती तर गेली होती तैट पीठ. आता ही राहिली होती HFD तिचं पण भरपूर काम आहे आणखी. टप आता सगळी खोलून पण घेतली होती. तेवढं अनिकेत पण आला. तेव्हा म्हणत होता चहा सांगू थांबा म्हणे. त्याला म्हटलं चहा तर काय आम्ही सोडित नाही. तेवढं ओमकार पण आला, लगेच चहा पण आला. मग काय आम्ही टप आता सगळे चहा घेतो. चहा तर घेतला होता, रिक्षात बांधून स्कूटी आणली होती. ही पण बंद पडली होती रोड मध्येच. सगळ्यांनी आम्ही पण दमादमाने खाली घेतली बर का. ती पण नुसती फुडफुडच करीत होती. मग लगेच डिक्की पण खोलली. तिचा पण जेट जाम होतं, मग टपक्याने काम पण करून दिलं पूर्ण. चहा घेतला, पुढल्या टायर मध्ये हवा पण कमी होती, मग ती पण भरून घेतली. गॅरेजवर आलोय, मामांनी पण चहा सांगितलं होतं. HFD पण काम चालू होतं. बाकीच्या 2 तर झाल्या होत्या. परत एकदा चहा घेतला. फार संध्याकाळ पण झाली होती. स्प्लेंडर पण आली होती, तिला पण एलईडी टाकायची होती. टप एलईडी टाकून आम्ही जातो आता घरी.